अजित पवार सुनील तटकरे वर्षावर दाखल झालेत। मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अजित पवार वर्षावर दाखल झालेले आहेत। अजित पवारांसह राष्ट्रवादीचे इतरही नेते वर्षावर दाखल झाल्याचं कळतंय। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। काही वेळापूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांची देवगिरीवर बैठक झाली आणि त्यानंतर आता अजित पवार आणि सुनील तटकरे हे वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी दाखल झाल्याचं कळतं आहे। ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच गेल्या काही मिनिटांपूर्वी देवगिरीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू होती। ती बैठक आटोपून अजित पवार सुनील तटकरे आता वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपला प्रतिनिधी सीमा आडे। सीमा, सध्या हालचालींना वेग आल्याचा पाहायला मिळतोय। आधी राष्ट्रवादीची बैठक देवगिरीवर झाली, त्यानंतर ती बैठक आटोपून लगेचच अजित पवार आणि सुनील तटकरे वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। नक्कीच रुबीना, महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेत। खरं तर या भेटीपूर्वीच या तिन्ही नेत्यांची बैठक अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली। हे तिन्ही नेत्यांमध्ये भेट झाल्यानंतर एकाच गाडीने प्रवास करत हे नेते वर्षावरती दाखल झालेत आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खरं तर चर्चा आणि बैठक करणार आहेत। सध्या पार्थ पवार यांनी खरेदी केलेल्या जमिनी व्यवहारावरून सध्या महाराष्ट्रामध्ये भूकंप आलेला आहे। अनेक प्रश्न पार्थ पवार यांना विचारले जात आहेत आणि पार्थ पवार यांच्या संदर्भात आज संध्याकाळी अजित पवार खरं तर पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्यापूर्वी या घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात। आज दिवसभरामध्ये अजित पवार दोनदा वर्षा निवासस्थानी दाखल झालेत। एक म्हणजे आधीचं कारण हे वेगळं होतं, आता मात्र हे तिन्ही नेते फडणवीस यांच्या भेटीसाठी आले, त्यामुळे आता पुढे नक्की काय कशा पद्धतीने घडामोडी घडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या आपण झी24 तासने बातमी लावल्यानंतर पार्थ पवार यांनी 40 एकरचा भूखंड खरेदी केलेला या संदर्भातली बातमी दाखवल्यानंतर कारवाईला वेग आलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी कालपासूनच चौकशीचे आदेश दिलेत आणि कारवाईला सुरुवात झालेली आहे, गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। मात्र यामध्ये पार्थ पवार यांच्यावरती अजूनही कोणताही गुन्हा जो आहे तो दाखल झालेला नाही, त्यामुळे विरोधक हे प्रश्न विचारतायत की पार्थ पवार यांना अभय दिलं जाते का, त्यांना पाठीशी घातलं जाते का, त्यांच्यावरती गुन्हा का दाखल होत नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना ही आजची बैठक होणारी जी बैठक आहे ती अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। कारण सध्या अजित पवार हे सगळे पुरावे घेऊन, सगळी माहिती घेऊन संध्याकाळी पत्रकारांना सामोरे जाणार आहेत आणि जे प्रश्न त्यांना विचारले जातील खरं तर त्या सगळ्या संदर्भात ते प्रतिक्रिया देतील। त्यामुळे ही बैठक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। आपल्याला माहिती आहे की वरळी डोममध्ये सध्या पक्षाची बैठक सुरू आहे। पक्षाची बैठक सुरू असताना अजित पवार हे खरं तर कुठेही जात नाही, साधारण त्या ठिकाणी उपस्थित राहून नेत्यांशी संवाद साधतात। मात्र आज दिवसभरामध्ये अजित पवार हे बाहेरच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अजित पवार हे दोनदा आता वर्षावरती दाखल झालेत। या बैठकीनंतर अजित पवार पत्रकार परिषद घेतील आणि त्यामध्ये नक्की काय उत्तर, त्यांच्याकडनं काय सांगितलं जातं हे सध्या खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे काही मिनिटांपूर्वीच हे तिन्ही नेते एकाच गाडीने प्रवास करत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। काही वेळात ते बाहेर येतील, त्यानंतर काही बोलतात का किंवा थेट पत्रकार परिषदेत ते संवाद साधतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मागील 2 दिवसांपासून हा जो विषय आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेला आहे। अनेक प्रश्न विचारले जात आहेत, मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी खरं तर पार्थ पवार हे कुठेही पाहायला मिळत नाहीये। पार्थ पवार कुठे आहेत? सीमा, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास आपण पाहतोय अजित पवारांचा राष्ट्रवादीचे काही नेते वर्षावर दाखल झालेले आहेत, तिथं मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत आणि याच बातमीचे ताजे अपडेट जे ते वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत।